पेठवडज येथे लाखोंचा निधी पाण्यात, आदर्श स्वच्छतागृह की भ्रष्टाचाराचा नमुना? नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि ही बातमी आहे कंधार तालुक्यातील पेठवडज येथून. आमचे प्रतिनिधी कुंता पवळे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. कंधार तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पेठवडज गावात सार्वजनिक निधीचा अपव्यय कसा होतो याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय. या गावातील श्रीराम आणि वाल्मिकी मंदिर परिसरात शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले तथाकथित आदर्श स्वच्छतागृह आज घडीला केवळ एक शोभेची वस्तू आणि वास्तू बनून राहिलेलं आहे आणि ते नागरिकांच्या तीव्र संतापाचे कारण ठरत आहे. कागदावर आदर्श, प्रत्यक्षात दुरावस्था. शासनाकडून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातोय. पेठवडज येथे सुमारे 5 लाख रुपयांहून अधिक खर्च करून हे स्वच्छतागृह उभारण्यात आलं. मात्र बांधकाम पूर्ण होऊन आजपर्यंत त्याचा साधा वापर नागरिकांना करता आलेला नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या स्वच्छतागृहात पाण्याची कोणतीही सोय नाही. स्वच्छतागृहासाठी आवश्यक असणारी पाण्याची टाकी गायब आहे. नळ जोडणीचा अभाव आहे. इमारतीला नळ जोडणी नसल्यामुळे आत पाणी नेणे अशक्य आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम. इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. भिंतींना आतापासून तडे जाण्याची भीती व्यक्त होते आहे. हे स्वच्छतागृह नसून गावातील मुख्याच्या जागेवर नागरिकांना निर्माण झालेला एक अडथळा आहे. जनतेच्या पैशांची निव्वळ लूट आहे. संतप्त ग्रामस्थ पेठवडज. सामाजिक कार्यकर्ते शांत का? ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा. पेठवडज हे गाव पंचक्रोशीत अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी होणाऱ्या उपोषणाच्या आंदोलनांसाठी ओळखले जाते. गावात एवढा मोठा सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार उघडकीस आलेला असतानाही नेहमी तत्पर असणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि तथाकथित नेते या मुद्द्यावर अचानक शांत का आहेत, असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्रामस्थांमधून विचारला जातो आहे. या संशयास्पद शांततेमुळे गावात विविध चर्चांना उधाण आलंय. निष्पक्ष चौकशीची आणि कारवाईची मागणी. जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांचा हा सरळ अपव्यय असून हे काम मंजूर कसे झाले आणि दर्जा नसताना त्याला मंजुरी देणारे अधिकारी कोण, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी व्हावी. संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी पेठवडज येथील ग्रामस्थांनी केली आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले हे स्वच्छतागृह खरंच जनतेच्या उपयोगासाठी आहे की केवळ कागदोपत्री विकास दाखवून बिले लाटण्याचा एक नमुना? जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही तोपर्यंत पेठवडजमधील हा प्रश्न कायम असणार आहे. असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.